नमस्कार. पी-एन डेमोमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तर आज आपण बघणार आहोत समुद्राच्या मध्ये सेंटरला ऑइल टँकरची मदत करायला जाणाऱ्या एका व्यक्तीची तो 3 दिवस समुद्रामध्ये अडकून बसतो. त्याला कोणत्या प्रकारे काढण्यात येते हे सगळं आपण दाखवणार आहे. तरी व्हिडिओ सुरुवात करण्याच्या अगोदर तुमच्या सर्वांचं परत पी-एन डेमोमध्ये सहर्ष स्वागत. तर चला खूप भयानक असतात, पण हे भयानक भीती तेव्हा वाढते जेव्हा आपण समुद्राच्या मधोमध सेंटरला आतमध्ये जातो तेव्हा. जसजसे आपण आतमध्ये जातो समुद्र तेवढेच भयानक आणि माणसांचा जीव घेण्यासाठी वाट पाहत असतो. समुद्र हा 80% असा आहे की तिथे कोणी माणूस अजूनपर्यंत गेला पण नाही आणि हे पण खरे आहे की कोणी जायला बघत पण नाही. पण असे अनेक जहाज, विमान, पूर्णपणे माणसांनी भरलेले विमान समुद्राच्या खोल पाण्यात बुडालेले आहेत. अजूनपर्यंत कोणी जिवंत परत आलेले पण नाही. पण आताची गोष्ट अशी घडणार आहे, एक माणूस, त्याला तुम्ही लकीही बोलू शकता किंवा अनलकीही बोलू शकता. नायजेरिया या सिटीमध्ये राहणारा हेरसन ऑडेजेबा ओकेन ह्या नावाचा माणूस जहाजवर जेवण बनवायचे काम करत होता. 26 मे 2013 साली एक मोठी बोट 12 क्रू मेंबर सोबत गल्फ ऑफ कोनिया येथे ऑइल टँकरची मदत करायला जातात. त्यामध्ये हेरसन पण होता. नायजेरियाच्या किनाऱ्यापासून 32 किलोमीटर लांब गल्फ ऑफ कोनिया सांगितलेल्या ओशनमध्ये ऑइल टँकर फसले होते. हे टग बोट ऑपरेटर करणाऱ्यांना डेलीचंच काम असते. ह्यांचे कामच बोट कमी पाण्यातून काढायचे असते. पण आजचा दिवस ह्यांच्यासाठी कोणत्या पण प्रकारे नॉर्मल नव्हते. आता सकाळचे 4:30 वाजले होते. सांगितल्याप्रमाणे त्यांनी ऑइल टँकरला रस्सी बांधून ओढायला सुरुवात केली. ते जरा पुढे जाणारच होते. अचानक खूप मोठी भयानक लहर आली आणि त्या बाहेर काढायला आलेल्या बोटवर पडली. त्यामुळे ते बोट वर प्रेशर पडले आणि ते बोट उलटी झाली. हे प्रेशर एवढे ताकदवर होते की त्या रस्सीने त्या ऑइल टँकरला ओढत होते. त्याचे हुक्स पण तुटले आणि ओढायला आलेली बोट स्पीडने पाण्यात बुडायला लागली. आणि जसे की ह्या सिच्युएशनमध्ये असे होते की 12 क्रू मेंबर्समध्ये आरडाओरडा चालू होते. जास्ती तर क्रू मेंबर्स आपल्या कॅबिनमध्ये बसले होते आणि त्यांचे नशीबच खराब मुळे कॅबिन आतून लॉक होते. कारण समुद्रामध्ये पॅरेट अटॅक्स हे खूप कॉमनच असतात. त्यामुळे आपले सेफ्टीसाठी त्यांनी कॅबिनला आतून लॉक्स केले होते. कॅबिनला आतून लॉक करणे हे पॅरेट अटॅक्स लोकांमध्ये येण्यापासून थांबवू शकते. पण समुद्राच्या पाण्यासमोर ह्या डोअरची काही पण ताकद नव्हती. पाणी खूप स्पीडने कॅबिनमध्ये कब्जा करत होते. पण नशिबाने बोट पलटायच्या अगोदर कॅबिनमधून बाहेर येऊन वॉशरूमला गेला होता. जेव्हा बोट पलटी झाली तेव्हा तो फक्त हात पॅन्टवर होता आणि जोरात जाऊन तो वॉशरूमच्या छतला आपटला. अजून त्याला काही समजलं पण नव्हते काय झाले आहे ते. तोपर्यंत बोटचा डोरकडून पाणी स्पीडने आतमध्ये येऊ लागले. कसे तरी करून वॉशरूमचा डोर काढायला सक्सेस झाला. डोर उघडायला पाणी हेरसनला दुसऱ्या बाजूच्या वॉशरूममध्ये घेऊन गेले. तिथे एक एअर पॉकेट होते. त्यावेळी बोटवर पूर्ण अंधार पसरला होता. एवढे अंधार होते की हेरसनला स्वतःचे हात पण दिसत नव्हते. त्याला फक्त हे समजत होते की तो पाण्यामध्ये आहे आणि एअर पॉकेटच्या बाहेर त्याचे डोके आहे. एवढेच टग बोट समुद्राच्या खोल पाण्यात जाऊन आदळले. एवढ्या जोरात आदळले की तेव्हा बोटवर एकदम शांत वातावरण झाले होते. टग बोट ओशनच्या खाली 30 मीटर किंवा 100 फूट खाली गेली होती. हे एवढेच खोल आहे. 8 मजला बिल्डिंगची उंची असते तेवढे. हेरसन ज्याला पाण्यामध्ये पोहायचा एक्सपिरियन्स पण नव्हता. तो फक्त हाफ पॅन्टवर थंडी पाणी आणि अंधारमध्ये एकदम शांत बसला. त्याला माहिती होते की जिवंत राहण्याचा चान्स नो गॅरंटी सारखे आहे. कारण ज्या एअर पॉकेटमध्ये तो श्वास घेत होता ते कधी पण भरू शकते. कसे तरी करून तो इथून बाहेर जायची वाट शोधत होता. हाताने वस्तूंना पकडत फील करत आतमध्ये पाण्यात जाऊन नशिबाने त्याला अजून एक जागा सापडली. तिथे कम्फर्टेबल मोठी जागा सापडली. ती जागा बोर्डच्या इंजिनियरची होती. तिथे तो राहायचा विचार केला. ना तिथे पाणी, ना तिथे खायला, ना प्यायला आणि ऑक्सिजन सप्लाय फक्त एवढेच. तेवढे एअर पॉकेटमध्ये शिल्लक होते. एअर पॉकेट फक्त 1.2 फीट होते. एवढे कमी जागेवर किती ऑक्सिजन होते की ती हेरसनला जिवंत ठेवू शकते. हे पण नक्कीच आहे की इथे पण त्याच्या वाचण्याचा चान्स कमीच होते.
अजून ह्या भीतीमध्येच होता तोपर्यंत त्याला काही आवाज ऐकू आले. होय, हे त्याचेच आवाज होते, शार्कचे. ते कशाला तरी खात होते. हेर्सेनने बघितला तर नाही, पण त्याला पक्का विश्वास होता की शार्क्स हा त्याच्या मित्रांजवळ जायला सक्सेस झाला आहे. हेर्सेन जो जिवंत होता त्याने आता त्याचे डोके चालवायला सुरुवात केली. हात पाय मारल्यावर त्याला कोको कोलाचे कॅन्स भेटले. त्याने ते पिऊन स्वतःला मॅट्रेस होण्यापासून वाचवला. त्याच्यानंतर त्याला तरंगत असलेले थर्माकोलचे बेड गावले. त्यानंतर त्याने स्वतःला पाण्यातून बाहेर काढले. अजून थोडा टाइम जर तो पाण्यात राहिला असता तर त्याला हायमोथोरियाचा शिकार झाला असता. ह्या कंडिशनमध्ये बॉडीची सगळी हीट निघून जाते. त्यानंतर डायरेक्ट जीव गमवावा लागतो. हीट आणि हेमोथोरिया होण्यापासून तर तो वाचला होता. मिळत नव्हते ते म्हणजे ऑक्सिजन. एअरपोर्टमध्ये ऑक्सिजन खूप स्पीडने कमी होत होते. एवढे छोटे एअरपोर्टमध्ये हेर्सेन एकटाच होता. एका इन्स्ट्रुमेंटनुसार त्यामध्ये फक्त एवढे ऑक्सिजन होते. त्यामध्ये फक्त एक माणूस 60 तासपर्यंत जिवंत राहू शकतो. हेर्सेन ओशनच्या आतमध्ये 30 मीटर टगबोटच्या एका छोट्या खोलीत एअरपोर्टमध्ये जिवंत होता. बोट पाण्यात बुडून 2 दिवस झाले होते. ऑक्सिजन पण आता लिमिटेडच होते. ऑक्सिजन फक्त आता काही काळापर्यंतच होतं. हेर्सेन ह्या अंधारामध्ये फक्त आता स्वतःच्या मरणाची वाट बघत होता. त्याच्या मरणाच्या शेवटच्या 2 तास अगोदर त्याला नॉक नॉकचा आवाज आला. हे तेच लोक होते. ऑइल टँकरच्या मालकाने टीम पाठवले होते बोटच्या आतमधले मेलेले लोकांना काढा. पण त्यांना जरा पण माहिती नव्हते त्या बोटमध्ये एक माणूस 2 दिवसांनी पण पाण्यात जिवंत असेल असे. एवढ्यातच हेर्सेनला मॅनेजरच्या रूममधून टॉर्चचे प्रकाश दिसले. त्याच्या खुशीला जागाच नव्हते तेव्हा त्याने एक रेस्क्यू डायव्हरला बाहेरून येताना बघितला. डायव्हरचे असे सांगणे होते की हेर्सेन फक्त मरणाच्या काही काळातच होता. त्याची बॉडी एवढे थंड पडली होती की त्याचे डोळे पण उघडत नव्हते. डायव्हरने त्याला लवकर ऑक्सिजन हेल्मेट घातले आणि त्याचे ऑक्सिजन लेवल नॉर्मल करायचे प्रयत्न केले. हेर्सेनला लवकर समुद्राच्या बाहेर काढले नाहीत कारण सडनली प्रेशर चेंजमुळे त्याचे हार्ट फेल पण होऊ शकते. त्यामुळे पहिला एक डायव्हिंग वेल मागवले. हेर्सेनला त्याच्यामध्ये घालून त्याला बाहेर काढण्यात आले. बाहेर आल्यावर पण त्याला त्याच डायव्हिंग वेलमध्ये 2 दिवस राहायला लागले कारण ह्या मशीनचे प्रेशर हळूहळू कमी करत होते. 2 दिवसानंतर हेर्सेन नॉर्मल झाला. हेर्सेन हा बोलला की तो परत कधी समुद्राच्या आसपास पण जाणार नाही. हेर्सेन हा विदाऊट ऑक्सिजन मास्क 2 दिवस समुद्रामध्ये राहणारा आणि जिवंत परत येणारा हा पहिलाच व्यक्ती ठरला आणि हे शेवटचाच. हेर्सेनचे हे 2 दिवस एवढे भयानक केले की त्याला अजून पण हे दिवस आठवले की त्याला भीती वाटत असते. विश्वास आहे की हे पण व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल आणि तुम्ही भरपूर लाईक आणि शेअर करणार. परत एकदा स्वागत. परत भेटूया पुढच्या व्हिडिओला.